नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. जसं मी म्हटलं होतं की तब्येत थोडी खराब झाली आणि ती झालीच आहे. मी आली जशी ना सकाळपासून मला वाटते मला लक्षात नाही मी काय काम केलं असेल. मी झोपलेलीच, घसा पूर्ण गेलेला, कणकण येत होती, घशात ठोकत होतं. पण लगेच मेडिसिन घेतलं, खोकल्यावरचं पण औषध घेतलं, ओके वाटते. आता ते कसं इथून गरमी होती, तिथं गेल्यानंतर गरमी पण होती, नंतर पाऊस पडला, नंतर थंड वातावरण, नंतर परत तिकडे आल्यानंतर परत वेगळं वातावरण, त्यामुळे ते मिक्स झालं सगळं आणि त्याचा परिणाम दिसून आला. पण ठीक आहे, ओके झालं. आणि एवढ्या गरमीतसुद्धा चहा काही सुटत नाही, थोडासा का होईना चहा पाहिजे. आणि आज रामनवमी आहे, तर रामनवमीनिमित्त मी खीर करते आणि दूध तापत ठेवलं आहे. आता हे पण आता आलेत, त्यांना पण आज सुट्टी होती, आरोला पण आज सुट्टी होती, बाबा गेलेत चालायला बाहेर. तर आज आमचं चाललं आहे की माझ्या ज्या साड्या आहेत तर त्या मी पॅकिंग करून ठेवाव्यात, कारण 2-3 दिवसामध्ये शिफ्टिंगचं आमचं चाललेलं आहे. बघू आता कसं कसं, कारण शनिवारी आमचा विचार चालला आहे की पूर्ण शिफ्टिंग करायचं, कारण जसं जसं सगळ्या गोष्टी होतील लवकर तेवढं तसं बरं आहे आमच्यासाठी, कारण पुढच्या पण गोष्टी काही आहेत करण्यासारख्या. त्यामुळे मग आता बघते की आज मला जरासं साड्या ठेवायच्या होत्या, पण पॉसिबल झालेलं नाही आहे कारण झोपले मी पूर्ण. तर विचार करते की उद्या सकाळी उठून दिवसभरात सगळं ठेवावं, कपडे वगैरे जे लागतात तेवढेच ठेवायचे महिन्याभराचे, बाकीचे सगळे पाठवून द्यायचे पुढे. म्हणजे तिकडे कसं गावाकडे पाठवते आणि तिकडे मग ते उतरून घेतील सामान, आणि नंतर मग जेव्हा वास्तुशांती होते तेव्हा म्हणते आणता येईल. सकाळीच लॅब टेस्टिंगचा कर्मचारी आम्ही बोलवला होता, कारण बाबांना सध्या कसं चालताना वगैरे धाप लागणं, त्यानंतर चक्करसारखं येणं, त्यासोबतच पायाला त्यांच्या थोडंसं जखम झाल्यासारखी होऊन ते थोडंसं वाढत होतं. आणि ते 1-2 वेळा मी बघितलं, डॉक्टरांना इथे पण दाखवलं, पण ते काही एवढं फरक पडला नाही. मग एका डॉक्टरने सजेशन दिलं की तुम्ही ब्लड चेक वगैरे करून घ्या. मग त्याच्यासाठी तो आला होता. जे ब्लड टेस्ट होत्या त्याच्यासाठी सगळ्या करून घेतल्या. त्याच्यानंतर 1 दिवसाने रिपोर्ट पण आला त्याचा, तर त्यामध्ये सगळं नॉर्मल आहे. आता वयोमानानुसार थोड्याफार गोष्टी होतात, पण आमचं हे असतं की त्यांचं रेग्युलर चेकअप व्हावं. त्यामुळे कसं मॉनिटर करता येतं, कोणते हेल्थ इश्यूज असले किंवा काही असेल तर मग लगेच आपल्याला त्याच्यावरती काही ना काहीतरी ॲक्शन घेता येते. त्यामुळे मग त्याला लवकर बोलवलं होतं. मग ते बाबा त्याला एक्सप्लेन करून सांगत होते की हे असं होतं आहे, ते तसं व्हायला लागलं आहे म्हणून. तर हे असं त्या दिवशी झालं. त्याने थोडंसं ब्लड चेक घेतलं आणि गेला. त्याच्यानंतर लगेच त्यांचे रिपोर्ट्स येतात, कारण हे कसं सचिनचं जे ऑफिस आहे तर त्यांच्या थ्रू म्हणजे सगळ्याच आमच्या पूर्ण फॅमिलीच्या ब्लड टेस्ट किंवा काही मेडिकल क्लेम जो आपण म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आमच्या होऊन जातात. तर ते बरं पडतं. प्रत्येक कंपनीचा एखादा मेडिक्लेम असतो आणि काही सुविधा असतात, तर नसेल तर तुम्ही बाकीचं म्हणजे दुसऱ्या थ्रू काही इन्शुरन्स कंपनी असतात तर त्याच्या थ्रूसुद्धा मेडिक्लेम घेऊ शकता. ह्या गोष्टी बऱ्या पडतात, म्हणजे आजारपणात किंवा काही मोठे इश्यू असले तर त्यासाठी एखादा मेडिक्लेम आपला असायला हवा. जर कंपनी थ्रू नसेल तर एखादी इन्शुरन्स कंपनी दुसरी असते, तर त्याच्या थ्रू एक माहिती घेऊन व्यवस्थित एखादा मेडिक्लेम आपण घेऊन ठेवायला पाहिजेत. कोणत्याही गोष्टीला तो अडीनडीला आपल्याला उपयोगी पडतो, तर त्यासाठी हे गरजेचं आहे. कुठला डबा कशासाठी काढतोय तो? तुला औषध. अरे औषध कुठे ठेवतो? डोकं असं दुखायला लागले प्रवासाच्या ह्याच्यातनं, अवस्था लय बेकार झाले. बट ठीक आहे, आता शिफ्टिंगचा पार्ट घेतोय आम्ही करण्यासाठी. तर आज जे शिफ्टिंग आम्हाला करून देणार मोवर्स अँड पॅकर्सवाले, ते बघून गेले की काय काय नेमकं पाठवायचं आहे. त्या गोष्टी सांगितल्या, ज्या माझ्या साड्या किंवा बाकीचे कपडे किंवा अजून काही ज्या डेलिकेट गोष्टी आहेत तर त्या आता मी पॅक करायला घेते. सकाळपासून मी झोपलेलेच गोळी घेऊन, आता परत एक गोळी घ्यायची. आणि इथे बरोबर गोळ्या शोधायला लागल्यात. फार्मसीवाले सापडली काय गोळी? मग आता तुम्ही प्रिस्क्रिप्शन आणलं नाही ना ते? कुठलं? डॉक्टरांचं. मला कसं समजणार गोळ्या? तुम्ही खाताय की? तुम्ही खाताय की? त्या माझ्या डॉक्टरांचं दिलं. डॉक्टर दास क्लिनिक. दास? हां, दासच आहे तिथे. दास म्हणाला. डास आहे ते डास नव्हे. दी. तर आता यांचं झालं आहे, आवरले काम यांचं. तर आता दास. पॅकिंग करून घेतो पटपट. अवघड आहे सगळं होईपर्यंत. हे भारी आहे पप्पा. सगळेजण कसं काय ते दरवर्षी शिफ्टिंग करतात, ते कसं करत असतील? ते एवढं सामान घेत नाहीत. मग काय चलतं फिरतं घेतात काय? मोजकच घेतात. आता त्या खोलीत एक भाडोत्री आले बघ, हां असं जाता तर लक्ष गेलं माझं. खाली काहीच नाही सामान, फक्त 3-4 भांडीच असते मला वाटतं.
एवढा मोठा लवाजमा घेऊन प्रत्येक वेळी शिफ्ट करायचं कठीण आहे. मुंबईत तरी 11 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट असतात ना रूमचे, जे जे भाडोत्री राहतात ते भयानक आहे. सगळं घेऊन दररोज जायचं. दर 11 महिने 10 महिने झाले की 1 महिना परत पूर्ण सगळं शिफ्टिंगचं त्यांचं चालूच असतं. किंवा मग काय काय भाडोत्री असतात की ते सेम रिन्यू करून घेतात. हां, आता आपल्या समोर वगैरे राहतात ना ते लोक, रिन्यू करून घेतले त्याने 2-3 वर्ष झाली. तर तसं पण होतं मुंबईमध्ये, चालतं तसं पण. चला आता आवूया पटपट. एकाच बॉक्समध्ये मोठं ह्या ना ते सेलोटेप तुम्हाला लावायला गेलेला प्रॉपर. आणि ते आपण ट्रान्सपरंट साडी हे आहे ना, ते आपण गुंडाळतोय बघा, त्याला काय बोलतात? तेवढं पूर्ण नाही, ते नवीन आणायला लागणार. ते उद्या पॅक करताना आणू शकतो ना, नंतर पूर्ण सगळं टाकलं की. पहिले ते फक्त एक बॉक्स तयार करून द्या मला. आता झालंच की चिकटपट्टी लावून झालं. तर मी ह्या सगळ्या साड्या ज्या आहेत त्या साडी कवरमध्ये घालते. तर पण येतं सगळ्या 1-2 फक्त बस. काय होय बरोबर आहे. मी टेन्शनच आलं आहे मला आता ते सगळं. रद्दीवाल्याकडचे कार्टन्स काय मला एवढे मोठे मिळाले. शेवटी मी ॲमेझॉनवरून मागवले. आता हे जे मागवलं ते फक्त मी कपड्यांसाठी मागवलं. बाकी उद्या जे मोशन पॅकर्सवाले येणार आहेत तर ते त्यांचे घेऊन येतील. आता मी साड्या सगळ्या पॅक करून ठेवल्यात. मगाशी ते आलेले आणि ते सगळं बघून गेलेत की काय काय कसं करायचं. वेलचीचा एक हे मी टाकते साड्यांमध्ये, म्हणजे वास येऊ नये म्हणून. आणि ते सासरे भावानी मॅगी करून दिली. कधीची होती काय माहीत, घरात मॅगी आणत मला वाटतं 6-7 महिन्याच्या आधी होते. आता ते होतं ते खराब होतं तिकडे, कारण मॅगी त्यांच्या घरात आणत नाही. आणि बाबाने आपल्यासाठी आरोग्यासाठी माझ्यासाठी ते तर कांदे भरले जातात. आता माझं कपाट खाली करायला लागलं पूर्ण. मग हे सगळं करायचं, काढायचं, हळूहळू बघूया, वेळ लागणार. हे एवढे जो भरून झालेत, 2, 3, 4 झालेत भरून. अजून हा आता 5वा भरते. अजून इथले आहेत कपडे, सामान थोडंसं झालं आहे या 2 याच्यामध्ये. अजून इथलं जे वरचं आहे ना, हे सामान अजून काढायचं आहे. इथले अजून सामान आहे, हे अजून सामान आहे. जे महत्त्वाचं होतं, जे व्यवस्थित ते लोक हँडल करणार नाही असं मला वाटत होतं, तर ते मी स्वतः भरले. प्रॉपर व्यवस्थित लिहून ठेवले त्याच्यावरती कशात काय आहे ते. रिझन आहे 2-3. आता अजून म्हणजे 1 महिना तरी जाईल पूर्ण सगळं तिथे जाऊन सेट करण्यामध्ये, म्हणजे बॉक्स खोलण्यामध्ये. पण आता गावाकडे पाऊस सुरू झाला आहे. जसं मे महिना स्टार्ट होतो तर वळीवाचा पाऊस, आपण आडोशाचा पाऊस म्हणतो, तर तो पाऊस सुरू होतो. आणि आमच्याकडे ना रस्ता बनवायचं काम सुरू आहे जिथून, आणि तिथे मध्ये म्हणजे जवळजवळ खूप वेळ लागायला लागला. तर लास्ट टाईमला पण मी जेव्हा होते ना, एवढी धूळ उडते म्हणजे खूप बेकार. आणि आत्ता जेव्हा पाऊस एक पडला, आता परवा दिवशी मी गेलेली, संपूर्ण चिखल. आम्ही 15 मिनटं आधी घरी जाऊन पोहोचलो, तर पावसामध्ये जर सापडलो असतो तर आम्हाला जवळजवळ 2-3 तास लागले असते तिथून निघायला. कारण गाड्या रुतून बसलेल्या खूप जणांचे हाल झाले रस्ता, कारण खूप मोठा रस्ता करावा लागला ते. आणि पावसामध्ये इश्यूज नको, एकदा सामान जाऊन पोहोचलं की मग टेन्शन नाही. थोडंफार सामान इथे ठेवणारच आहे, कारण सचिनना महिन्यातले काही दिवस इकडे यावेच लागणार आहेत. त्यामुळे थोडंफार सामान जे आहे ते ठेवणारच आहे. बाकी जे मला तिथे पाहिजे ते सगळं इकडून मी आता पॅक करते पूर्ण. उद्या आता ते बाकीचे लोक येऊन पॅक करतील, मोर्स अँड पॅकर्सवाले जे काय आहे ते. कारण अजून खूप सामान आहे खाली, म्हणजे भांडी वगैरे सगळे भरायचे. तिथले इलेक्ट्रिकलचं सामान आहे, काही गोष्टी म्हणजे ते फ्रायर वगैरे जे काही सगळे घेतलेले मी वापरलेलेच नाहीत, तसेच ठेवते. ज्युसर, फ्रायर, ते सगळ्या गोष्टी तशाच आहेत, त्या सगळ्या आहेत. ही कपाटं डिस्मेंटल करायचं आहे, हे डिस्मेंटल करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत.
ही कपाटं सगळे म्हणजे काढता येतात, तर ते पण काढायचं आहे. आणि ह्यातलं पण काही सामान जे मला वाटतं नंतर मलाच सापडणार नाही, ते लोक कसंही भरतील आणि मला सगळं ते शोधत बसावं लागेल. त्याच्यामुळे प्रॉपर प्रिकॉशन म्हणून मी स्वतः जेवढं होईल तेवढं करते. ह्या गोष्टी म्हणजे आपल्याला लक्षात राहतात. कारण राजश्रीच्या वेळी मी बघितलं त्या लोकांनी असं भरलं ना सगळं, नंतर आम्हाला असं झालं सगळं अनपॅक करताना, म्हणजे लिटरली डोक्याला ताप वाटायला लागला की अरे आपणच आपलं व्यवस्थित केलं असतं तर बरं झालं असतं. बाकीच्या गोष्टी ते येऊन करतील. मग मी हे सगळं कार्टन्स जे मागवले होते त्याच्यावर मला सगळं व्यवस्थित करून ठेवलं आहे. आता बघू, मम्मीच्या घरी मी म्हणजे कोवाडला पाठवते हे सगळं, कारण वरच्या रूममध्ये प्रॉपर राहील, हवेशीर व्यवस्थित. आणि नंतर घेताना पण मला अजून काही सामान जे घ्यावं लागेल नंतर तिथे गेल्यानंतर, तर ते मला कोवाडमधून खरेदी करून किंवा मग गडिंग्लजमधूनच घेता येईल बऱ्यापैकी सामान तिथून, म्हणजे एका टेम्पोमधूनच ते जाईल सामान, इकडे तिकडे फिरावं लागणार नाही त्याच्यासाठी. म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. एवढं पाणी पिलं ना मगाचपासून मी या सर्दीमुळे बेकार. आता थोडा वेळ बसले, 1.5 तास झाला, म्हणजे 6 वाजल्यापासून आम्ही आता 8 वाजले. आता ते फक्त करायचं, अजून 2 तास आरामात जाणार तसं वाटतंय मला. म्हणजे ते लोक आले की बाकीचं सगळं भरतील आणि हे सगळं जरा रिकामी होईल पूर्ण. आणि तुम्ही म्हटलं की होम टूर दे परत एकदा, तर हे सगळं व्यवस्थित जरा शिफ्टिंग झालं की तुम्हाला प्रॉपर परत होम टूर देते, ज्या लोकांनी बघितली नाही किंवा ज्यांना परत एकदा बघायचं आहे तर त्यांच्यासाठी खास, कारण ह्या घरानंच मला खूप काही दिलं आहे. आता दवाखान्याला जायचं आहे कारण इथून दुखतं आहे थोडं. मग सचिन बघायला गेले, डॉक्टर आहेत का, कारण इथे संध्याकाळचे असतात डॉक्टर. तर बघू आता असेल तर मग जाऊन येणार मी पटकन. आणि उद्या सकाळी थोडंसं सामान फक्त भरायचं, जे माझं म्हणजे काही जे ज्वेलरी वगैरे आहेत, ज्या इमिटेशन ज्वेलरी, परत अजून काही गोष्टी ज्या छोट्या मोठ्या ज्या मेकअपमधल्या असू देत किंवा काय असू, तर त्या सगळ्या मग त्या पण सगळ्या मी व्यवस्थित पॅक करते, ज्या मला एक 15-20 दिवस लागणार नाहीत अशा पॅक करते त्या पण. आणि त्या पण म्हणजे हे करून त्याच तेवढं राहील. बाकी आरवचं, बाबांचं वगैरे, सचिनचं वगैरे सगळं पॅकिंग झाले. सचिनचे थोडे कपडे ठेवावे लागणार तिथं आणि माझे पण मी थोडेसे ठेवणार आहे, म्हणजे मध्ये कधी आलेच किंवा हे आले तर त्याच्यासाठी बाकीचं पॅकिंग केलं. आता झोपणार पहिले, बघते जर डॉक्टर असतील तर जाऊन येणार, गोळ्या घेऊन झोपणार. उद्या थोडंसं लेट न उठून मग त्या सगळ्या गोष्टी फक्त पॅकिंगचं घेते, नंतर मग ब्लॉग. इथलं जे काही सामान आहे ते कमी काढते, कारण मी बॉक्समध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे त्या व्यवस्थित ठेवल्या तर त्या परत व्यवस्थित मिळतात. त्याच्यामुळे मीच माझे जेवढं होईल तेवढं मीच व्यवस्थित हे सगळं पॅक करत होते, कारण मला काय माहीत नंतर मग ते घेताना सापडताना गोंधळ नको म्हणून, आणि व्यवस्थित ते पॅक राहायला पाहिजेत. म्हणूनच हे ट्रान्सपरंट टेप जी होती ती मी घेऊन आलेले. आणि काही गोष्टींना म्हणजे आता सगळं डबे जे आपले असतात किंवा आपण काही बॉक्सेसमध्ये काही गोष्टी आपल्या ठेवलेल्या असतात तर त्याला झाकण नसतं, तर त्याच्यासाठी हे बेटर पडतं आणि हे प्रॉपर राहतं तसं. त्याच्यामुळे जे एक छोटासा एक गिफ्ट बॉक्स होता जो सचिननं मिळाला होता, आणि त्याच्यामध्ये मी माझे कलरचे बो आणि काही क्लिप्स वगैरे ठेवल्या होत्या. तर ज्या आत्ता काही एवढं मला लागणार नाहीत, एक 2-4 क्लिप्स मी फक्त बाहेर काढून ठेवल्या आणि त्या अशा पद्धतीने गुंडाळत होते. सो आता हे शिफ्टिंगचं काम मी पहिल्यांदाच अनुभवते आयुष्यामध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी काही गोष्टी तुमच्याशी शेअर करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लाईक केल्यानंतर तुम्हाला हाईपचं ऑप्शन येईल तर ते हाईपसुद्धा करायला विसरू नका. आणि माझ्या जर्नीमध्ये तुम्ही खूप आधीपासून माझ्यासोबत आहात, तर ह्या न्यू जर्नीमध्ये सुद्धा तुम्ही सोबत राहाल आणि खूप छान छान व्हिडिओज आणि खूप छान छान गोष्टी मी नक्कीच तुमच्याशी पुढेही शेअर करेन. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात, तोपर्यंत बाय बाय.